सर्वप्रथम मी चाळीसगाव जनतेचं मनापासून आभार मानेल। नुकतीच जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये लोकनेते अनिल दादा शहर विकास आघाडीचे आमचे 10 सदस्य निवडून आले आणि एक जनभावना होती की त्यामध्ये गृषेश्वर तात्या हा सुद्धा निवडून आला पाहिजे होता, परंतु काही जो आजच्या सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला, निश्चित पूर्ण चाळीसगावकरांना माहित आहे की तो विजय कसा आणि कोणत्या पद्धतीने मिळवला आणि त्याचं विश्लेषण येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये निश्चितपणाने मी करणार आहे। माझी जी प्रभाग क्रमांक 1 मध्ये जी हार झाली ती वाढीव मतांमुळे झाली हे पूर्ण चाळीसगावकरांना माहित आहे, परंतु मी हे सुदैव समजतो की त्यावेळेस जर मी निवडून आलो असतो तर मी फक्त एका प्रभागापुरता मर्यादित नगरसेवक झालो असतो। आज चाळीसगावच्या जनतेच्या माध्यमातून आमच्या 10 सदस्यांच्या माध्यमातून मी आज पूर्ण चाळीसगाव शहराचा नगरसेवक झालो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो। उन्मय दादांच्या नेतृत्वात काम करत असताना लोकनेते अनिल दादा, शहर विकास आघाडीच्या आदरणीय प्रदीप दादा असतील, अतुल दादा असतील, आदरणीय पद्मजाताई असतील यांच्या नेतृत्वात काम करत असताना येणाऱ्या काळात निश्चित ज्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने सत्ता मिळवली आहे आणि त्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीने ते कामकाज करणारे, थोडक्यात जे व्यापारीकरण करणारे, त्या व्यापारीकरण होऊ नये म्हणून समस्त चाळीसगावकरांची इच्छा होती आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज स्वीकृत सदस्य म्हणून नगरपालिकेत गेलो। निश्चित या जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, ज्या विश्वासाने मला जनतेने आणि नेत्यांनी मला सभागृहात पाठवलं आहे। प्रामाणिकपणे जनतेसाठी काम 5 वर्ष सातत्याने करत राहू आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल। तुम्हाला सांगू इच्छितो की मागचा 4 वर्षाचा काळ हा प्रशासकीय काळ होता आणि या प्रशासकीय काळात जर त्या नगरपालिकेचं कोणी मालक म्हणून काम केलं असेल ते आपल्या चाळीसगावच्या लोकप्रतिनिधींनी केलं आणि आता सुद्धा प्रचंड पैशाचा, दहशतीचा आणि कार्यकर्त्यांचा वापर करून जो निर्णय मिळवला आहे तो फक्त आणि फक्त चाळीसगावच्या नगरपालिकेचं व्यापारी करण्यासाठी केलेला आहे आणि ठेकेदारांच्या माध्यमातून ते व्यापारी करण्याचा ठेकेदारांच्या माध्यमातून जे व्यापारीकरण करण्याचं त्यांनी ठरवलंय, निश्चित 10 सदस्यांसमवेत या ठेकेदारीला योग्य पद्धतीने जिथे काम होईल तिथे आमचा निश्चित अडथळा राहणार नाही, पण चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाला निश्चित आम्ही आळा घालू आणि या मागच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत जो भ्रष्ट कारभार झालेला आहे लवकरात लवकर तो जनतेसमोर मांडल्याशिवाय मी राहणार नाही।